अथ श्री साई सच्चरित अध्याय 42 ओवी 109. पुढे बाबा ही भक्तिप्रेमे भाकरती काहू लागले नेमे. वेळी होता विलंब न कर्मे जेवण न गमे बाबास. होता लक्ष्मीच्या भाकरीस वेळ जरी पात्रे ती वाढली सकळ. जेव्हा अवयाचा टळेना काळ मुखी न कवळ घालीत. निवून जाईल पात्रीचे अन्न भुकेने बसतील खोळंबून. परी लक्ष्मीची भाकर आल्याविन अन्न सेवन होईना. पुढे काही दिवसवरी बाबांनी प्रत्येही तिसरे प्रहरी शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करी सेवाव्या शेजारी बैसून. बाबा सेवित अतिपरिमित शेष राधा कृष्णेच देत. याच लक्ष्मीचे हस्ते देवीत उच्छिष्ट प्रीत बहु थिजला. आस्ता चालली देह विसर्जन वार्ता ही भाकरीची भाकड कथा. किमर्था ऐसे न म्हणजे श्रोता साई व्यापकता निदर्शक हे सकल दृश्य चराचर याच्याही पैल परात्पर. साई भरलासे निरंतर जो अज अमर तो साई. हे एक तत्व या कथेच्या पोटी ऐसी ही गोड लक्ष्मीची गोटी. सहज स्मरली उठाउटी श्रोत्यासाठीच मी मानी. असो ऐसी लक्ष्मीची सेवा कैसा विसर साई स्वभावा. सावधानाचा काय नवलावा वृत्तांत परिसावा सादरता. जरी आला कंठी प्राण शरीर विगलित नाही त्राण. बाबा निज हस्ते करीती दान देहावसान समयीतीस. एकदा 5 एकदा 4 रुपये खिशातून काढून बाहेर. ठेवीत तिचे हातावर तीच अखेर बाबांची. की ही नवविधा भक्तीची खून किंवा नवरात्र अंबिका पूजन. झाले आज आहे शिलंगन सीमोल्लंघन दक्षिणाही. किंवा श्रीमद भागवती श्रीकृष्णे कथिली उद्धवाप्रती. ती नवलक्षण शिष्य स्थिती तियेची स्मृती देतात बाबा. एकादशाच्या दशमाध्यायी षष्टम श्लोकाची पहा नवलाई. शिष्ये कैसी करावी कमाई कवन्या उपायी वर्तावे. वाधी पूर्वार्धी कथिली 5 उत्तरार्धी 4ची 6. बाबा ही धरिती क्रमासाच वाटे जणू हाच हितुपुटी. अमानी दक्ष निर्मत्सर शिष्य निर्ममान गुरु सेवा पर. असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर निश्चल अंतर जयाचे. जया ठावी नाही असूया वाचा विग्लापन करीन वाया. इही लक्षणी निज गुरु राया संतोष वाया झटावे. हाच श्री साईंचा हेत ऐसिया रूपी व्यक्त करीत. केवळ स्वकीय भक्त हितार्थ करुणावंत संत सदा. लक्ष्मी खाऊनी पिऊनी सधन नवांची कथा काय तिज लागून. तीही तितके टाकीलो वाळून तथापि ते दान अपूर्वतीस. परम थोर भाग्यागळी तेनेच ऐशा कृपेचे नवाळी. पावती झाली नवरत्नावली निज करकमळी साईंच्या. गेले जातील कितीसे नव परी हे दान अति अभिनव. की जो तिचा जीवांत जीव देईल की आठव साईंची. आले सन्निध देहावसान तरीही राखून अनुसंधान. 4 5ची सांगड घालून अमरण स्मरण दिदले तिस. ऐसा दावूनी सावधपणा निकटवर्ती पाठविले भोजना. मात्र ग्रामस्थातील एका दोघांना बैसविताना देखिले. परी काही प्रेमळ भक्तांनी हट्टची धरला कित्येकानी. जाऊ नये बाबापासूनी वेळ ती कठीण जाणुनी. परी प्रसंगी अंतसमयी पडेन काय मोहाच्या पायी. मनोनिया जणू घाई घाई अवघी दवडिले. निर्यान समय निकटाती जाणोनी बुट्टी काकादिका प्रती.
बाबा वाडियात जा म्हणती भोजनांती मग यावे. पाहुनी इतरांची ही व्यग्रता बाबा दुश्चित निजचित्ता. जा जेवुनी या जाता ऐसे समजता अज्ञापिती. ऐसे हे नित्याचे सांगती सखे अहर्निश निकटवर्ती. जरी मनाची दुश्चित वृत्ती आज्ञेने उठती जावया. आज्ञा तरी नुलंगवे वेळी सन्निध्यहीन त्यागावे. बाबांचे मनहीन मोडवे गेले वाडिया भोजना. भयंकर दुखण्याचे प्रमाण कैचे जेवण कैचे खान. बाबापाशी गुंतले प्राण विस्मरण क्षण सहायना. असो जाऊनी जेऊ बैसले. इतक्यात मागुनी बोलावू आले. अर्धपोटीच धावत आले तवते अंतरले भेटीला. आयुर्दाय स्नेह सरता प्राणज्योती मंद होता. बयाजीचे अंकावरता देह विश्रामता पावला. नाही पडून वा निजून स्वस्थपणे गादीशी बैसून. ऐसा स्वहस्ते धर्म करुण केले विसर्जन देहाचे. समर्थांचे मनोगत न होता कोणासही अवगत. देह विसर्जिला हातोहात ब्रह्मीभूत झाले. घेऊनी देह मायेची बुंथी संत सृष्टी माझी अवतरती. होता उद्धार कार्यपूर्ती तात्काळ समरसती अव्यक्ती. नट धरी तो वेश नाना अंतरी पूर्ण जाणे आपणा. तया अवतारिया परिपूर्णा साकडे मरणाचे ते काय. लोकसंग्रहार्थ जो अवतरला कार्य संपता अवतार संपविला. तो काय जन्म मरणाचा अंकिला विग्रह स्वलीला धरितो जो. परब्रह्म ज्याचे वैभव तया कैचा निधन संभव. निर्ममत्व जयाचा अनुभव कैचा भवाभव त्या बाधी. दिसला जरी कर्मी प्रवृत्त कधी न कर्मे केली यत्किंचित. सदा कर्मी अकर्म देखत अहंकार रहित तत्वे. अहंकार रहित तत्वे. ना भुक्तम क्ष्यते कर्म हेतो स्मृत्युक्त कर्माचे वर्म. परिब्रह्म ज्ञात्याचा न संभ्रम देखे जो ब्रह्मची वस्तु मात्री. क्रियाकारक फल जात हे जो अवघे प्रसिद्ध द्वैत. तेही ब्रह्मविद ब्रह्मची मानित जीविकार जत शुक्ती केवरी. बाबासारखी मायाळू जननी पडली कैसी काळाचे वदनी. दिवसाग्रासी अंधारी रजनी तैसीच कहाणी झाली की. आता हा अध्याय संपवू येथे राखू मासिक मर्यादेते. अति विस्तारे दुश्चित्ती ते नातरी श्रोते पावतील. पुढील अवशेष निर्याण कथा येईल यथाक्रम पुढे परसता. शरण हेमाड साई समर्था पावला कृतार्था यत्कृपे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरिचिते. श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई नाथ निर्याणम नाम द्विचत्वारिंशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.